आयुर्वेदात नैसर्गिक पदार्थांचा वापर करून अनेक आजारावर इलाज केला जात असतो. आयुर्वेदात तूप अत्यंत पौष्टिक आणि कफ, पित्त दोष संपुष्टात उत्तम मानले जाते. तर दूध हे सुपरफूड असून शरीरासाठी अत्यंत पौष्टिक ठरते. हळदीचे दूध हे सर्दी आणि खोकल्यासाठी उत्तम उपाय आहे. हळदीवर वैज्ञानिक रिसर्च केल्याप्रमाणे यामध्ये असणाऱ्या करक्युमिन कंपाऊंडमुळे अनेक फायदे होतात. तुम्ही नियमित स्वरूपात दूध, तूप आणि हळदीचे मिश्रण पिल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. तसंच पचनक्रिया अधिक मजबूत होते. त्याचबरोबर सांधेदुखीपासून सुटका होते. काय काय हळद, दूध आणि तूप एकत्र पिल्याने काय फायदे होतात ते पाहूया आपण. काही दिवस तुम्ही नियमित स्वरूपात दूध, तूप आणि हळद मिक्स करून पिला तर याला जादुई परिणाम पाहता येईल. यामुळे पचनशक्ती चांगली आणि मजबूत होण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल. तसेच पचन अधिक मजबूत होते. त्याचबरोबर सांधेदुखीपासूनही सुटका होते. काय काय फायदे मिळतात पाहूयात आपण. काही दिवस तुम्ही नियमित स्वरूपात दूध, तूप आणि हळद मिक्स करून पिले तर याचा जादुई परिणाम पाहता येईल. यामुळे पचनशक्ती चांगली आणि मजबूत होण्यास मदत होते आणि प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. याचा तिन्ही पदार्थांचा शरीराला अधिक काळापर्यंत फायदा मिळण्यास फायदा होतो. दुधामध्ये कॅल्शियमचे अधिक प्रमाण असते, त्यामुळे हाडांना मजबुती मिळते आणि फायदा होतो. तर तूप सांधेदुखी लुब्रिकेशनप्रमाणे काम करते. तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन 2 हे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच हळदीमध्ये असणारे करक्युमिन कंपाऊंडमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सांध्यामध्ये सूज येऊ देत नाही. याप्रमाणे तूप आणि दुधाचे कॉम्बिनेशन सांधेदुखीपासून सुटका मिळवून देण्यास मदत होते. दूध आणि हळदीचे कॉम्बिनेशन त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते. कोरडी त्वचा असण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. तूप, दूध आणि हळदीचे एकत्र सेवन केल्याने त्वचेवर अधिक चमक आणि ताजेपणा दिसून येतो. तसेच चेहऱ्यावर असणारे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. दूध आणि तुपाचा वापर आपल्याकडे अगदी फार पूर्वीपासून काळापासून सर्दी, खोकल्यावर करण्यात येतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही पदार्थ कफ, पित्त आणि वात या तिन्ही दोषांवर चांगला परिणाम करतात. एक ग्लास दुधात 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून पिल्याने तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून बराच सुटका मिळण्यास फायदा होतो. त्याचबरोबर आपला घसा दुखत असेल तर त्याचा तो राहण्यास फायदा होईल. दूध हे सुपरफूड आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असून अनेक व्हिटॅमिन देखील असतात. तसेच हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. अशा पद्धतीने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तूप अत्यंत पौष्टिक असून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. आपण दररोज तूप, हळद आणि दूध यांचे सेवन केल्याने आपल्याला लवकरच याचे चांगले परिणाम दिसून येतात.